काँग्रेसच्या सभेला आता अगदी काही अवधी शिल्लक राहिलेला आहे। या सभेसाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूरमध्ये पोहोचतायत। सभेला पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष पासेस देण्यात आले असून त्यांनाच आत सोडलं जातंय। सभास्थळी आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढतीये। याचा आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। येथे होणाऱ्या काँग्रेसच्या महासभेला आता काही तासांचा काही क्षणांचा वेळ बाकी आहे आणि आपण बघू शकता इथे नागपूर येथे होत असलेल्या या सभास्थळी नागपूरच नाही तर देशभरातून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे पोहोचत आहे। आपण बघू शकता या कार्यक्रम स्थळावर मोठ्या प्रमाणामध्ये स्वागताचे वेगवेगळ्या नेत्यांचे बॅनर्स लागलेले आहे, फ्लॅग्स लागलेले आहे आणि हम तयार है या स्लोगनचं इथे एक VVIP गेट तयार करण्यात आलेले आहे। या गेट मधून जिथे प्रवेश करताना ज्या व्यक्तींकडे, ज्या पदाधिकाऱ्यांकडे, ज्या कार्यकर्त्यांकडे VVIP पास आहे त्यांना ते चेकिंग करून अगदी बारकाईने चेकिंग करून त्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे गर्दी होणार आहे। त्याच अनुषंगाने आता एक एक कार्यकर्त्यांना आतमध्ये हळूहळू सोडण्यात येत आहे। एकंदरीतच या सभेला विशाल गर्दी आता जमणे सुरू झालेली असल्याचं इथे आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीतच या सभेतून काँग्रेस नेते विरोधकांवर काय टीकास्त्र सोडते याकडेही संपूर्ण विदर्भास नव्हे, महाराष्ट्राच नव्हे तर देशवासियांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।